अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया चीज पालक पराठा. पालक चीज पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ आहे. हे एक जुडी ना कट करून स्वच्छ धुवून पालक घेतलाय, चीज घेतलंय, लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली कारण पालक पराठ्याचा कलर चेंज नाही व्हावं म्हणून हिरवी मिरची घेतली, मीठ घेतले, जिरे घेतले. ना पाणी गरम व्हायला ठेवले. पाणी गरम झाले, कट करून घेतलेला पालक त्याच्यात सोडायचा आणि 2 मिनिटं शिजून घ्यायचा, म्हणजे पालकचा कलर चेंज नाही व्हायचा. पालक ना थोडासा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे पालक वरती राहिला का काळा पडतो, म्हणून असं मिक्स करून घ्यायचा. आणि जास्त काही शिजून नाही द्यायचा, नाही तर याचा कलर चेंज होतो. पालक ना शिजली. आता पालक ना थंड पाण्यामध्ये काढून घेऊ. हे पाणी थंड आहे, याच्यामध्ये पालक काढून घ्यायची, म्हणजे पालकचा कलर चेंज नाही होणार. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हिरवी मिरची टाकायची, लसूण टाकायचा, जिरे टाकायची, याच्यामध्येच मीठ टाकायचं आणि हे पहिल्यांदा बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे मिरची बारीक वाटली जाईल. मिरची वाटून झाली. हा थंड पाण्यात थुरीला पालक वाटून घ्यायचा. पालकचा कलर चेंज नाही झाला थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळं. पालक चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे. पालक चांगला वाटून झालाय. आता गव्हाचा घेऊ आणि हे पीठ मळताना पाणी नाही टाकायचं, पालकच्या मिश्रण मध्येच मळून घ्यायचं आहे. हे वाटलेली पालक टाकायची थोडी थोडी. पाण्याचा वापर याच्यात करायचा नाही, म्हणजे पराठ्याचा कलर चेंज नाही व्हायचा. पीठ मळून झाले आणि पिठाचा कलर किती छान आलाय बघा. चीज पराठा बनवून घेऊ. एक उंडा घेतलाय, थोडस ना पीठ टाकायचं आणि हे लाटून घ्यायचं. थोडंच लाटून घेतले. आता याच्यात चीज स्लाइस भरून घ्यायचे. चीज स्लाइस ठेवलंय. आता याला ना असं दुमडून घ्यायचं. सगळ्या बाजूने दुमडून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं आणि याला लाटून घ्यायचं. आता याला ना जसा आकार द्यायचा तुम्हाला तसं लाटून घ्यायचं. स्लो हाताने लाटायचं, म्हणजे चीज बाहेर नाही यायचं. हे ना हलक्या हातानेच लाटून घ्यायचं, म्हणजे चीज बाहेर नाही येणार. आणि थोडासा ना जाडच ठेवायचा, कारण याच्यात चीज टाकलेले आणि एकसारखा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला आकार कोणता द्यायचा तो द्यायचा. पराठा ना लाटून झालाय. तवा ठेवलाय आणि तवा तापून घ्यायचा आहे. तव्याला ना थोडस तेल लावून घ्यायचं, म्हणजे पराठा खाली चिकटला नाही पाहिजे. तवा तापलाय. आता पराठा त्याच्यावर टाकून घेऊ आणि दोन्ही बाजूनी ना चांगला खरपूस भाजून घ्यायचंय. स्लो गॅसवर भाजून घेऊ, म्हणजे ना चांगला खरपूस होईल तो आणि चीज पण मेल्ट होईल. आता याला पलटी करून चीज पराठा ना मस्त फुगलाय.
चीज मेल्ट झाल्यामुळे आहे ना, चीज पराठा चांगला फुगून आलाय वरती. आणि हे चीज मेल्ट झालेलं दिसत असेल तुम्हाला. हा स्लो गॅसच भाजून घ्यायचा, मग छान भाजतो. चीज पालक पराठा कसा फुगलाय ते बघा तुम्ही. खूप छान असा फुगलाय. चीज पण त्याच्या आतमध्ये मेल्ट झालंय. आणि हा मी ना स्लो गॅसवर भाजून घेणार आहे. तूप लावून घ्यायचं. आणि एकदम मस्त खरपूस भाजून घ्यायचा. हा पराठा ना लहान मुलांना पण खायला आवडतो. माझी मुलं ना खूप आवडीने खातात. पालक हेल्दी असते, त्यांच्या पोटात जावा म्हणून असे थोडे चीज टाकून करून द्यायचं. चीज पालक पराठा तयार झालाय. आता प्लेटिंग करून घ्या. चीज कसं मेल्ट झालंय हे बघा तुम्ही. पराठ्यामध्ये ना चीज चांगलं मेल्ट झालंय. आणि याला पराठ्याला लेयर पण चांगले आल्यात. Like, comment, and